असे कुरकुरीत समोसे आज आपण घरीच बनवणार आहोत. शाळेच्या बाहेर मिळणारे चटपटीत समोसे. त्यासाठी आपल्याला 2 वाटी रवा लागणार आहे. त्यामध्ये कडकडीत तेल आपल्याला गरम करून टाकायचं आहे. इथे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. कोणताही पदार्थ आपल्याला जर खुसखुशीत बनवायचा असेल तर कडकडीत मोहन त्यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे पदार्थाला चांगला खुसखुशीतपणा येतो. हेच मिश्रण सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपण फूड कलर घालणार आहोत. तुम्ही कोणताही फूड कलर यामध्ये वापरू शकता. फूड कलर घातल्यामुळे समोसे अगदी लाल दिसतात. त्याचा रंगही खूप छान येतो. आता आपण यामध्ये पाणी घालून गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. गोळा मळून झाल्यानंतर आपण 5 मिनिटे याला झाकून ठेवूया. अशा प्रकारे आपण लाटून घेतलेलं आहे. जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही. असं त्रिकोणी शेपमध्ये आपण याला कापून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर याला सरळ पण कापू शकता. एका पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला हे समोसे सगळे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे रंग किती छान आलेला आहे. तळून झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे. तळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बॅडगी मिरची पावडर आणि चाट मसाला आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर तयार आहेत आपले चटपटीत समोसे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.